आजपासून जरांगे पाटलांच्या मराठवाडा दौऱ्याला सुरुवात. 13 जुलैपर्यंत राज्यात मराठा जनजागृती रॅली. शिंदे फडणवीसांनी भुजबळांवर लक्ष ठेवावं. रॅलीला गालबोट लागल्यास भुजबळ जबाबदार, जरांगेंचा आरोप. हैदराबाद गॅझेटची तपासणी करण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार. 8 जुलैला शिंदे समिती हैदराबादला जाणार. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्यात रवींद्र वायकरांना क्लीन चिट. आर्थिक गुन्हे शाखेकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात क्लोजर रिपोर्ट सादर. विधानसभा निवडणुकांचं जागा वाटप आणि जाहीरनाम्याबाबत महाविकास आघाडीत बैठक. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंमध्ये चर्चा. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यासाठी प्राथमिक बैठक. महाविकास आघाडीचा जाहीरनामा येत्या काही दिवसात तयार होईल. बैठकीनंतर पवारांचं वक्तव्य. मुंबईत महाविकास आघाडीची मोठी सभा होणार. विधान परिषदेसाठी आमच्याकडे पुरेशी मतं. घोडे बाजाराची गरज नाही. आम्हीच तिन्ही जागा जिंकणार. थोरातांकडून विश्वास व्यक्त. एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार. नाना पटोलेही इच्छुक. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची अतिरिक्त मतांच्या बदल्यात एमसीएचं अध्यक्षपद घेण्यासाठी पटोलेंच्या हालचाली. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून क्रिकेटर्सना पैसे दिले. क्रिकेट टीमला 11 कोटी देण्याची गरज नव्हती. विजय वडेट्टीवारांची टीका. महाराष्ट्र काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी सर्व 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले. अर्जासोबत 20,000चा पक्षनिधी जमा करावा लागणार. 10 ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार. नवाब मलिक महायुतीत नको. संघवर्तुळातील नेत्यांची भूमिका. मलिकांबाबत जनतेचा रोष. अजित पवारांनी लक्ष द्यावं. विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडेंचं वक्तव्य. संभाजीनगरात भाजप आणि ठाकरे गटात फोडाफोडीचं राजकारण. ठाकरे गटानं भाजपचे नगरसेवक फोडल्यानंतर भाजपचा पलटवार. भाजपकडून ठाकरे गटाच्या 2 माजी महापौरांना फोडण्याचा प्रयत्न. गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दुधात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. 54 रुपयांऐवजी 56 रुपये नवा दर असणार. बारसूजवळच्या वाडी खुर्द गावातील 308 एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र घोषित. रिफायनरी प्रकल्प गुजरातला हलवण्याच्या हालचाली सुरू असताना राज्य सरकार पुन्हा ॲक्शन मोडमध्ये. ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे सहभागी होणार. शिंदे वाखरी ते पंढरपूर चालणार. पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आरोग्य विभागाकडून रुग्णसेवा. दिंडीत आतापर्यंत 1,90,000 वारकऱ्यांवर उपचार. ज्योतिबाच्या मुख्य मूर्तीचं दर्शन 7 जुलै ते 11 जुलैपर्यंत बंद असणार. पुरातत्व विभाग मुख्य मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया करणार. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित. अमरनाथ गुफेकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद. 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा. हाथरस दुर्घटना प्रकरणी देवप्रकाश मधुकरला आज कोर्टात हजर करणार. देवप्रकाशचं स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण. जुलैमध्येही मुंबईत जोरदार पावसाची हजेरी नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये 15% घट. मुंबईतील काही भागात जोरदार पावसाची हजेरी. मंत्रालय मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस. पुढील 2 ते 3 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अलर्ट. पुणे आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट.